तर चेहऱ्यावर आनंद दिसतोय. आता तुम्हाला आनंद का दिसतोय तो म्हणजे तुम्हाला ती गुड न्यूज आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर फटाफट चॅनलला तेवढं लाईक सबस्क्राईब शेअर करूनच टाका, कारण आपले व्हिडिओ मराठीमध्ये असतात आणि आपल्याला आपली मराठी भाषा जपायची आहे. तर जेवढी मराठी जपता येईल तेवढे जपण्याचा प्रयत्न करा. आणि कालची मॅच तुम्ही बघितली असेल तर छान, नसेल बघितली तरी पण छान. तर काल इंडिया जिंकलेलीच आहे तर आनंद सुद्धा होतोय. तर आजचा टॉपिककडे वळूया आपल्या, तो म्हणजे आता तुमचं टाइम टेबलसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला आपले व्हिडिओ बघावं लागणार आहे. तर टाइम टेबल तुम्हाला जर बघायचं असेल, कालच व्हिडिओ टाकलेला आहे मी, SC झालं त्यानंतर फर्स्ट इयर झालं बॅकलॉगसाठी, तर त्यांनी टाइम टेबल बघून या तुमचं. तर आजचा टॉपिक तो म्हणजे आता तुमचं एक्झाम फॉर्म कधी स्टार्ट होतील. एक्झाम फॉर्मसाठी भरपूर सारी आतुरता तुमच्या मनामध्ये असेल तर एक्झाम फॉर्म कधी स्टार्ट होतील. खूप सारे व्हिडिओ बघितले पण तुम्हाला माहितीच नाही, तर तुम्हाला मी डेट सांगणार एक्झाम फॉर्मची. तुमची एक्झाम फॉर्मवरची डेट आलेली आहे, कधी तुमची एक्झाम फॉर्म स्टार्ट होणार आहे. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर एक्झाम फॉर्म फायनली लेट का होतोय तो म्हणजे तुम्हाला सांगितलं एक्झाम फॉर्ममध्ये एक चेंज केलेला आहे, अपडेट केलेला आहे. तर आता सध्या एक्झाम फॉर्म स्टार्ट झालेले, ते पण कोणचे MSCचे स्टार्ट झाले, त्यानंतर BCS MCSला जे असतील त्यांचे सुद्धा एक्झाम फॉर्म स्टार्ट झालेले. तर आपले ऑब्वियसली स्टार्ट होणार आहे, पण कधी स्टार्ट होणार, आता आपला सप्टेंबर जो आहे तो एंड होत आहे आणि ऑक्टोबर आपला स्टार्ट होत आहे, फक्त 2 दिवस राहिलेले. तर एक्झाम फॉर्म तुमचे जे स्टार्ट होणार ते तुम्हाला मी सांगतोच. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, दादा नको इथे मराठीमध्ये तुम्हाला डेली काही ना काय माहिती भेटत असणार आहे. तर आता फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर आणि लास्ट इयर. तर भरपूर सारे मुलं आहे, आतुरता आहे मनामध्ये की एक्झाम फॉर्म कधी स्टार्ट होतील, किती भरपूर सारे दिवस झाले आणि एक्झाम फॉर्म अजून स्टार्टच झालेलं नाही. तर एक्झाम फॉर्म स्टार्ट झालेलं नाही, त्यामागचं रिझन तुम्हाला मी सांगितलंच. तर आता तुम्हाला म्हणजे लाईनमध्ये लागावं लागणार नाही. तुम्ही पहिले काय करायचे, लाईनमध्ये लागायचे, खूप सारी गर्दी लोटालाट होती, चांबराचंबरी व्हायची, इकडं तिकडं भरपूर सारे गोष्टी होऊन जायच्या. तर आता तुम्हाला ऑनलाईनची फी असणार आहे, तुमची ऑनलाईन पे करायची आणि एक्झाम फॉर्मचं जे तुमचं जी प्रिंट आहे ती फक्त कॉलेजमध्ये जमा करायची आहे. तर एक्झाम फॉर्म तुमचे जे स्टार्ट होणार आहे ते लवकरच होणार आहे, ते पण म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये तुमचे एक्झाम फॉर्म. आता खूप सारे व्हिडिओ बघितले, भरपूर सारे व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगितलं असतं. तर टेन्शन नका घेऊ, तुमचे एक्झाम फॉर्म नेक्स्ट वीकमध्ये फॉरवर्ड केलेले आहे. तर एक्झाम फॉर्म नेक्स्ट वीकमध्ये तुमचे स्टार्ट होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अभ्यासाला बेलगा, तुम्ही अभ्यास करायला चालू करून द्या, कारण बॅकलॉग यामुळेच लागतं मुलांचे. मुलांना असं वाटतं की आदल्या दिवशी अभ्यास होतो, पण काही काहींची स्ट्रॅटर्जी असते, काही काहींचा माइंडसेट वेगळा असतो, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. तुम्हाला असं वाटत असेल की तो काय करतोय, तो आदल्या दिवशी बसतोय, अभ्यास करतोय आणि पेपर क्लिअर करतोय, बट तुझा माइंडसेट तसं नाही राहिला, तुझा माइंडसेट वेगळा आहे. तर लक्षात घ्या, प्रत्येकाला म्हणजे कम्पेअर करायचं सोडून द्या, कारण प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंटेचं स्किल असते, तर ती वापरत चला. तर तुम्हाला ही माहिती आवडली तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करा. जेव्हा टाइम टेबल तुमचं येईल तेव्हा आपल्या चॅनलवर येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेन्शन घेऊ नका, लवकरच तुमचं टाइम टेबल येणार आहे, ते पण नेक्स्ट वीकमध्ये. उद्या पण येऊ शकतं, परवा पण येऊ शकतं, बट नेक्स्ट वीकच्या आताच येणार, एवढं लक्षात ठेवा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा.